कर्नाटकात या आणि आमच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी पहा। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं महायुतीच्या नेत्यांना जाहीर निमंत्रण दिलंय। काँग्रेस कमिटीकडून विमान प्रवास आणि राहण्याची सोय उपलब्ध करण्यात येईल। निमंत्रणाच्या जाहिरातीमध्ये काँग्रेसकडून हा उल्लेख करण्यात आला। संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांकही दिलाय। महायुतीनं आमच्या योजनांबाबत चुकीची माहिती दिली असं कर्नाटक काँग्रेसनं म्हटलंय। तर भाजपकडून वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात देण्यात आलेली होती। त्यानंतर काँग्रेस शासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद देखील घेतलेली होती आणि आता थेट कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्यांच्या विमान प्रवासाची त्याचबरोबर राहण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाईल असं देखील या जाहिरातीत म्हटलंय। तर काँग्रेसकडून संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांक देखील देण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर महायुतीनं आमच्या योजनांची चुकीची माहिती दिली असा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारचं महायुतीच्या नेत्यांना हे निमंत्रण आहे। विमान प्रवास त्याचबरोबर राहण्याची सोय देखील केली जाईल असं देखील या जाहिरातीमध्ये म्हटलंय। तर डी.के. शिवकुमार यांच्या फोटोसह कर्नाटक काँग्रेसनं ही जाहिरात छापलेली आहे। महायुतीनं आमच्या योजनांबाबत चुकीची माहिती दिल्याचं कर्नाटक काँग्रेसनं म्हटलंय। डी.के. शिवकुमार यांनी महाराष्ट्रामध्ये जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यामध्ये देखील भाजपवर गंभीर आरोप केले होते। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे भाजपकडून वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात देण्यात आलेली होती त्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्ये काँग्रेसनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, बोलणं मोठं लक्षण खोटं, अशा या मथळ्याखाली ही जाहिरात देण्यात आलेली होती। मात्र त्या जाहिरातीनंतर आता कर्नाटक काँग्रेसकडून भाजपला जाहिरातीच्या माध्यमातूनच उत्तर देण्यात आलं। इतकंच नाही तर कर्नाटकातील योजनांची माहिती घेण्यासाठी जाहीर निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये तुमच्या विमान प्रवासाची त्याचबरोबर राहण्याची खाण्याची सोय देखील आम्ही करू असं देखील या जाहिरातीमध्ये म्हटलंय। इतकंच नाही तर या जाहिरातीमध्ये डी.के. शिवकुमार यांच्या फोटो